हे आहे की बऱ्याच महिला ह्या कन्फ्यूज असतात. कन्फ्यूजचं उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा एखादा पुरुष महिलेवर अत्याचार करतो तेव्हा ती काय करते की एखाद्या वकिलाची, खासगी वकिलाची किंवा मित्राची किंवा कोणाची मदत घेते आणि मग ती FIR दाखल करायला पोलीस स्टेशनला पळते, बसते, कष्ट करते, FIR दाखल करून घेते. FIR दाखल झाल्यावर तिला एक गोष्ट माहित होतं की आपल्याला फुकटचा सरकारी वकील मिळणार आहे. ज्या माणसाने आता पण त्यांची मदत केलेली असते ती त्यांना बाय करते. ती कन्फ्यूज असते, माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत किंवा ती केस लढा मी कोणाला देऊ नाही देऊ असं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. मग त्यानंतर जवळपास 50% पेक्षाही अधिक केसेसमध्ये महिला हे शपथपत्र देतात की आमचा आपसात वाद मिटलेला आहे, मला ती केस चालवायची नाही. तर महिला ह्या कन्फ्यूज असतात की शेवटपर्यंत ती केस लढायची का नाही लढायची. परंतु पुरुषांचं तसं नसतं. एकदा निर्णय घेतला की ते शक्यतो मागे हटत नाही. परंतु महिला लोकांना कन्फ्यूज करतात, वकिलांना कन्फ्यूज करतात, पोलिसांनाही कन्फ्यूज करतात. बऱ्याच महिला, मी म्हणत नाहीये प्रत्येक महिला नाही, परंतु बऱ्याच महिला त्या केसेस मागे घेतात. त्यामुळे एखादी केस घेतली आणि ती लढायची नाही सोडायची तर माझ्या जीवावर येतं. त्यामुळे मी अशा महिलांना सुरुवातीलाच नाही